सर्वांना सर्वप्रथम मनापासून वंदन करतो। मगाशी मला 2च मिनिटं दिलेली आहेत आणि मी जास्त बोलू नये। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय या संस्थेचे संस्थापक नानासाहेब TP शिंदे सर आणि ज्यांनी कार्यक्रमामध्ये भरभरून तरुण आमदार ज्यांच्याकडनं फार मोठ्या तालुक्याच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि त्या पूर्णही करत आहेत। माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब दत्तात्रय मामा बधाने यांचे नातू आणि स्वतःच्या कर्तृत्वानं अनेकांच्या मनामध्ये घरामध्ये आपलेपणानं आपुलकीनं स्नेहानं त्यांनी कमी वेळामध्ये मगाशी सरांनी सांगितलं की सचिन तेंडुलकरच्या भूमिकेतून त्यांनी या ग्रामीण भागामध्ये लोकांची मनं जिंकून घेतली। ते तरुण तडफदार या कार्यक्रमाला लाभले, ज्यांच्या हातून आपण या ठिकाणी सत्कार होणार आहे, ज्यांच्या नावामध्ये राम आहे। आणि मग बघा, सत्कार झाल्यानंतर मला वाटतं आपला पण भाग्योदय उजळणार आहे। कारण काही माणसं परिस्पर्श असतात। माझाही सत्कार 31 तारखेला मी सेवानिवृत्त झालो आणि माझ्याही सत्काराला आदरणीय रामदादा बधाने आले आणि त्यांनी माझा सत्कार केला। माझंही मन भरून आलं। त्या गोष्टी आता या ठिकाणी बोलत नाहीत। सन्माननीय व्यासपीठ, सर्वच पोलामोलाची जी मंडळी या व्यासपीठावर बसली आहेत, त्यांनी वेगळं कुठलं तरी आपलं काम सिद्ध केलं, आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। त्यांच्या सर्वांच्या गुणवत्तेला या ठिकाणी पुन्हा आपण सलाम करतो आणि 2 शब्दात या ठिकाणी मनोगताला पूर्वविराम देतो। आदरणीय नानासाहेबांनी ही पतसंस्था 94 मध्ये ओपन केली, केवळ 10,000 रुपयाचं भाग भांडवल आणि आज मगाशी सांगितलं सरांनी की 200 कोटीचं भांडवल या ठिकाणी आहे। 20 लाखापर्यंत कर्ज मिळत आहे। एकीकडे तुलनात्मक येते की 14% व्याज आहे नामांकित अशा पतसंस्थेमध्ये, बँकेमध्ये, आणि आपल्याला 9% पर्यंत आणलंय। याच्यामध्ये नानांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। तुम्ही कल्पना करा, कुसुंबियाला नानासाहेबांनी शिक्षक, प्राध्यापक आता 2 गोष्टी काहीतरी बोलल्या पाहिजे आणि हे एक स्वप्न पाहिलं। सुरेशी बापू त्यांच्याबरोबर होते, आमचे मित्र, आणि हे सर्व उभं केलं। कुठल्या फक्त कुसुंबियाचे सभासद बघितले तर ते शाळेमध्ये किती लोक असतील, 10-5, आणि ही संस्था उभी करणं म्हणजे सर्वांची। अण्णासाहेबांच्या संस्थेसारखं नव्हतं, दाजीसाहेबांच्या संस्थेसारखे नव्हते, ती लगेच लोक सभासद होऊन जाते। मोठी रिस्क नानासाहेबांनी त्या काळामध्ये घेतली आणि 1800-2000 पर्यंत सभासद या ठिकाणी वाढून हळूहळू वेलू गगनापर्यंत पोहोचला। मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं। सुंदर असं या ठिकाणी काम केलं आणि आज सर्वांना, मग कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी असतील कमी व्याजाचा पैसा, शिक्षक बिचारा कुणाकडे जाऊ शकत नाही, व्याजाचे पैसे घ्यायला जाऊ शकत नाही। त्या काळात 2%, 1%चा पैसा आपल्याला जीवावर येत होता आणि तेव्हा नानांनाही स्वतःला अडचण आली होती। माझ्याकडनं रौप्य महोत्सवी अंकाचं संपादन नानांनी करून घेतलं, त्याच्या विशेषांक काढला आणि त्याचं संपादक पद मी आदरणीय रामदादांना सांगितलं की ते संपादक पद मला नानांनी जबाबदारीने दिलं। अनेक लोकांनी भावभावना आपल्यामध्ये व्यक्त केल्या। इतकं सुंदर नानांविषयी, तर नानांवरच एखादं व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक तयार व्हावं इतकं लोकांनी भरभरून बोललं। म्हणजे मुलांना त्या पतसंस्थेमध्ये दिलेले संस्कार असतील, शिस्त असेल, त्याग असेल, समर्पण असेल, या शब्दांना मूर्त रूप आपल्या कर्तृत्वाने नानाने दिलेलं आहे आणि एक मोठं काम उभं केलं। आणि सांगायला आनंद असा वाटतो की नानांनी आपला वारस तयार केला नाही। मुलाला MA BEd केलं असतं आणि माझ्यानंतर ही पतसंस्था मुलगा सांभाळेल आणि चेअरमन होईल असंही काही केलं नाही। मुलगा फॉरेनमध्ये आहे, अमेरिकेत नाना जाऊन आले, डॉक्टर मोठे, म्हणजे मुलगी, मुलं, जावई उत्तम असे डॉक्टर आहेत, उत्तम असं काम केलं। मॅडम पण शिक्षिका होत्या। म्हणजे तुम्ही लोकांचं काम करा, परमेश्वर आपलं काम करत असतो असं त्यांचं या ठिकाणी आपल्याला दिसलंय। माझ्या व्यक्तिगत अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगितलाच गेला पाहिजे। 2017 मध्ये माझा मुलगा मेंदूज्वराने आजारी झाला आणि नाशिकच्या भोकाड हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि तिथं फार पैसे लागत होते, रोज 50,000 रुपये भरावे लागत होते। नानांचे जावई बापूच तिथे त्या ठिकाणी होते, त्यांच्या निगराणीखाली मुलाचं सर्व उपचार सुरू होते, फार पैसे लागत होते। आणि नाना एके दिवशी आले, नाना म्हणतात आता मुलाला इथून हलवावं लागेल, माझी परिस्थिती काही दिसत नाही, पैसे नाही तर कोणाकडनं पैसे मागावेत। नाना चिंता करू नका, तिथे एवढी मदत केली मी ती सांगू शकत नाही। इतके पैसे नानाने तिथं दिले। नंतर मी कर्जाचा फॉर्म भरला म्हणजे, आणि मग मी पुन्हा मुंबईला गेलो, तिथेही नानांनी मदत, पुन्हा अहमदाबादला गेलो, 2-3 महिने आल्यानंतर तिथेही नानांनी मदत केली। नाना नंतर घरी येत होते, माझ्या मिसेसला धीर देत होते, मुलांना धीर देत होते। माझा मुलगा तेव्हा BSc, नानांनी सांगितलं की याला दिल्लीला जाऊ द्या, स्पर्धा परीक्षेला दिल्लीला पाठवून दिलं, मुलगीला इकडे पाठवून, कुणाचीच नाही। आणि माझ्या मागे माझ्या वडील बंधूंप्रमाणे नाना उभे राहिले आणि मला धीर दिला, उभं केलं। अशी माणसं समाजात असतात। मी तर म्हणत सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम नानांनी या निमित्ताने केलं।
जर नाना ही पतसंस्था उभी राहिली असती, नाना मला भेटले नसते, कदाचित माझ्या मुलावर मला उपचार करता आले नसते. जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये झेडपी पाटलाने उत्तम काम असं केलं, तसं मी म्हणेन सहकार क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय माइलस्टोन असं नानांनी या ठिकाणी काम केलं आहे. परमेश्वर नानांना उदंड आयुष्य देव आणि उत्तम काम त्यांच्याकडनं या पुढील काळामध्ये या ठिकाणी घडो असं सर्व साक्षी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.